हे बघितलं मी ओट भरणीला चालली आहे भाच्याच्या. पुण्याला आहे, आम्ही पुण्याला चाललोय. आता पुढे दोघी बहिणी आम्हाला जॉईन होतील. दोघी बहिणी माझ्याबरोबर येणार आहेत, कारण पुण्याला माझी मुलगी असते आणि ही बहीण आता तिचा मुलगा आणि दुसरी बहीण, या दोघी बहिणी आता आम्हाला भेटल्या. थोडं ट्रॅफिक आहे. हाताचं आणि डोक्याचं काढ. काय 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 आणि आता आम्ही पहिल्यांदा आमच्या बहिणीकडे जाणार आहोत. तिथून मग माझ्या मुलीकडे आणि तिथून आम्ही प्रोग्रामला जाणार आहोत. तर आता बहिणीकडे आलो. तिने सकाळीच आलो ना आम्ही. तिने छान नाश्ता केला होता, मिसळ पावचा तिच्या सुनेने केले होते. छान मिसळ झाली होती, मस्त अगदी. आणि इथून आम्ही आता तुम्हाला पुढचा प्रवास दाखवते. ही बहीण आहे, ही पण बहीण व्हिडिओ करते, शीला निगुडकर म्हणून. तिचे व्हिडिओ बघा तुम्ही. असंच जेवणाचं दाखवते. आणि हे तिची नात गोडशी नव्या बाबू आमची. बाबूला नव्या उतरत होता ग. पोट भरण्याला जाऊया. हे बघा, उत्सव मूर्ती दोघं आले. होणाऱ्या ही मॉम आहे, पाळणा. छान. आणि आमच्या संकेतीची ओटी भरणी. तिची आई आहे. सगळ्यांनी ओट्या भरल्या. छान कार्यक्रम झाले, सगळ्यांनी डान्स केले. आणि हे सगळं आता बघा, काढताना तिने बर्फी काढली. आता बघा, राधेचं हे काढलं. म्हणजे बाळाला तुम्ही त्याला चॉकलेट हवं तर कोण देणार, आई की बाबा? त्याची काळजी कोण घेणार? आजारी असल्यावर काय करणार? असा छोटासा गेम झाला. थोडं थोडं अजून आपण बघूया पुढे. सासू आणि आई. आणि आता हा गेम आहे. बाळाला खेळायला कोण जास्त वेळ देणार? बाळाला आईस्क्रीम कोण लपवून देणार? बाळाला शिस्त कोण लावणार? बाळाला शाळेसाठी तयार कोण करणार? आणि हे सगळं डेकोरेशन मांडलेले. आता खूप काही ओटभरणीला करतात, ठेवतात. कोणी काय आणलेलं ठेवलंय, शिवाय बनवून ठेवलंय. छान असं डेकोरेशन केलंय बघा. हे बघा, आंबा, चिंच. इकडे सगळे ड्रायफ्रुट्स आहेत. ते आता काढायचं नाही. इकडे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे लाडू आहेत. तिचा फ्रॉक आहे तो असाच काढायचा कसा? शिव ते घेऊन बाजूला. शिव नको बाळा, नको. डान्स बसवले आहेत, तर आपण त्या परफॉर्मन्सकडे वळणार आहोत केक कटिंग नंतर.
संकेत संकेती आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवू यांच्यासाठी. आता बघू कोणी कोणी परफॉर्मन्स करणार आहेत, डान्स करणार आहेत. कोणी तिच्या मैत्रिणी, कोणी तिच्या आत्या, बाळाच्या दोन्ही आज्या, आता सगळी डान्स वगैरे करणार आहेत. बघा आता ह्या आहेत तिच्या मैत्रिणी, काय म्हणतायत बघूया. बाळाची मावशी नाचते आहे. आता आपलं कसं गाणं नाही दाखवू शकत कारण कॉपीराईट लागतं. फक्त मजा घ्या, छान बघा कोण काय करतंय वगैरे. दाखवण्यामागे एकच हेतू आहे की मस्त एखादं आपलं आहे, ज्यांना झेपतंय, ज्यांना जमतंय त्यांनी असं छान साजरं करायचं. बाळाची आई पण छान नाचते, बाळामध्ये खुश असते. बाळाचे बाबा आले. आई बाबा होणं वेगळाच आनंद आहे आणि पहिला म्हणजे अगदीच वेगळा आनंद. छान वाटते बघा. खूप म्हणजे प्रत्येक आपलं पहिलं बाळ होणं, ओटी भरणं, पहिला बारसा, लग्न, जे काय आहे ना हे आता मस्त वाटतं बघायला. आता आली आहे बाळाची आजी, दोन्ही आज्या आल्या, दोन्ही बाबा, दोन्ही आज्या आल्या. बघा बाळाला हे एवढं कुटुंब मिळणं खरंच नशिबाचं काम आहे. वा, हे आनंद जेव्हा आपल्याला कळतं की आपण आजी होणार आहोत, बाबा होणार आहोत, आपण काय करतो, मनातल्या मनात खुश होतो, छान वाटतं आपल्याला. चला, पण हे असे काय साजरं केलं की थोडं आपला आनंद व्यक्त केल्यासारखा होतो ना बघा. म्हणजे वाटतं आपण काहीतरी आनंद व्यक्त केला, आपण खुशी व्यक्त केली. आता ही आजी आहेत, कोणी आत्या आजी आहे, कोणी मामी आजी आहे. म्हणजे ह्या बाळाच्या आईच्या आत्या, माम्या, आज्या अशा सगळ्या ह्या बाळाच्या सगळ्या आज्या नाचतात बघा बरं. म्हणजे एका तो येणार आहे ह्याच्या खुशीत त्या नाचतात. पण पूर्वी म्हणायचे ना, खुशी झाली नाचावंसं वाटतं. पण बघा आता हे सगळे असे कार्यक्रम करून अक्षरशः मस्त नाचायला मिळतं. आता ओटी भरणे, सगळ्यांच्या जेवढ्या ओट्या वगैरे भरायच्या भरून झाले. माझी मुलगी, ह्या माझ्या दोघी बहिणी, हे आमचं कुटुंब असे सगळेही बघा. नणंदबाई कसा छान फोटो काढलाय. हा दुसरा भाचा माझा, ह्याचीही ओटभरणी मी तुम्हाला दाखवली आहे बघा तुम्ही व्हिडिओमध्ये. आता केक कटिंग झालं की आपलं जेवायचं आणि निघायचं. कशी वाटली ओटभरणी? लाईक करा, शेअर करा. थांबा जाऊ नका. ही ओटभरणी मी उशिराच टाकली, ही व्हिडिओ जे आपण बघितलं होतं ना, बेबी गर्ल आहे म्हणून ओटभरणी, पण आता ॲक्च्युली बेबी बॉय झालं आहे. शुभेच्छा देऊया आपण त्या दोघांना.